जॉबच्या हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या करिअरसाठी एक खरं गोल्डन तिकीट ठरू शकते. हो, अगदी बरोबर ऐकलं. विचार करा, एका मोठ्या प्रतिष्ठित संस्थेने आपल्या दारावर एक पाटी लावली आहे ज्यावर लिहिलंय तुमच्या स्वप्नातलं करिअर इथून सुरू होतं. पण ही संधी नेमकी आहे तरी काय, आणि ते सोनेरी तिकीट आपलं कसं करायचं? चला, या प्रवासाला सुरुवात करूया. ही संधी म्हणजे एक किंवा दोन नाही, तर तब्बल 8 वेगवेगळ्या प्रोफेशनल भूमिका आहेत. कल्पना करा, एकाच ठिकाणी एका नावाजलेल्या संस्थेत 8 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट्स. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे जी तुमच्या करिअरला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाऊ शकते. प्रत्येक भूमिका म्हणजे एक संधी आहे, फक्त आपल्याला ती ओळखायची आहे. पण मग आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की या 8 भूमिका नेमक्या कोणत्या आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ निघून जाण्याआधी यापैकी एक जागा आपली कशी करायची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला इथे मिळणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा, कारण एकही डिटेल मिस करून चालणार नाहीये. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सर्वात आधी आपण NNLUची ही सुवर्ण संधी समजून घेऊ. मग त्या 8 ड्रीम रोल्सचा बॉक्स उघडू. त्यानंतर लोकेशनबद्दल एक मोठा गोंधळ आहे तो दूर करू. मग अर्ज करण्याचं कोडं कसं सोडवायचं ते बघू. आणि शेवटी तुमच्या करिअरच्या नव्या प्रवासाची सुरुवात कशी करायची हे पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. या पडद्यामागे नक्की कोणती संस्था आहे जी करिअरला इतकी मोठी संधी देत आहे? यामागे एक असं नाव आहे ज्याला शिक्षण आणि कायदा क्षेत्रात खूप मान आहे. ही संस्था म्हणजे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, म्हणजेच MNLU. ही भारतातली एक टॉपची लॉ युनिव्हर्सिटी आहे जी तिच्या उत्कृष्ट शिक्षणासाठी आणि भविष्यातले कायदेतज्ञ आणि प्रशासकीय नेते घडवण्यासाठी ओळखली जाते. इथे नोकरी मिळणं म्हणजे फक्त एक जॉब नाहीये, तर एका मोठ्या परंपरेचा आणि प्रतिष्ठेचा भाग होणं आहे. खरंच ही तुमच्या करिअरसाठी एक मोठी गोष्ट ठरू शकते. ओके, तर आता वेळ आली आहे त्या खजिन्याच्या पेटीचं झाकण उघडण्याची, म्हणजे त्या 8 ड्रीम रोल्सबद्दल जाणून घेण्याची. चला, एक एक करून पाहूया की ह्या संधींमध्ये आपल्यासाठी काय खास दडलेलं आहे. तर या आहेत त्या जागा: प्रोग्राम मॅनेजर, लीगल फेलो, सोशल वर्कर, काउन्सिलर. एवढंच नाही तर डॉक्युमेंटेशन ऑफिसर, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि ऑफिस अटेंडंटसुद्धा. म्हणजे मॅनेजमेंटपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत सगळ्यांसाठी संधी आहेत. प्रत्येक पद महत्त्वाचं आहे. चला, यातल्या काही खास भूमिकांबद्दल जरा डिटेलमध्ये बोलूया. सगळ्यात आधी त्या भूमिका ज्यांना आपण संस्थेचा मेंदू म्हणू शकतो: प्रोग्राम मॅनेजर आणि लीगल फेलो. ही पदं संस्थेच्या कामाला दिशा देणारी आहेत. जर तुमच्यात लीडरशिप क्वालिटीज असतील, स्ट्रॅटेजी बनवायला आवडत असेल आणि कायद्याच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं असेल, तर या भूमिका तुमच्यासाठीच आहेत. इथे तुम्ही संस्थेचे थिंक टँक असाल. आता त्या भूमिकांबद्दल बोलूया ज्या थेट लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतात. सोशल वर्कर आणि काउन्सिलर. ही पदं म्हणजे संस्थेचं हृदय आहेत. जर तुम्हाला समाजात जाऊन काम करायला आवडत असेल, लोकांच्या समस्या सोडवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असेल, तर ही संधी सोडू नका. या कामातून जे समाधान मिळतं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आणि हो, कोणतंही मोठं काम सुरळीत चालण्यासाठी एक मजबूत सपोर्ट सिस्टम लागतेच. डॉक्युमेंटेशन ऑफिसर, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि ऑफिस अटेंडंट हे त्या सिस्टमचा पाठीचा कणा आहेत. संस्थेचं सगळं काम व्यवस्थित आणि वेळेवर व्हावं यासाठी पडद्याआड राहून हे लोक खूप मोठं योगदान देतात. ओके, आता एका मोठ्या गोंधळाकडे येऊया. जाहिरातीच्या शीर्षकात MNLU मुंबई असं लिहिलंय, पण आतल्या माहितीत काहीतरी वेगळंच आहे. मग नोकरीचं ठिकाण नक्की कोणतं? मुंबई की नागपूर? चला, हा गोंधळ एकदाचा आणि कायमचा मिटवून टाकूया. आणि हे बघा, उत्तर अगदी स्पष्ट आहे. भरती करणारी संस्था महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच आहे, पण तिचं अधिकृत नाव MNLU नागपूर आहे. आणि नोकरीचं ठिकाण आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता दोन्ही नागपूरच आहेत. सो नो कन्फ्युजन. ही संधी संत्रानगरी नागपूरमध्ये आहे. चला, आता अर्ज कसा करायचा या कोड्याकडे वळूया. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक आहे जुना पारंपरिक मार्ग म्हणजे पोस्ट किंवा कुरिअर, आणि दुसरा आहे आजच्या जमान्याचा वेगवान मार्ग, ईमेल. मग काय निवडायचं? चला बघूया दोन्हीमध्ये काय फरक आहे. बघा, एका बाजूला आहे पोस्टाने अर्ज पाठवणं. यात एक वेगळीच भावना आहे. हाताने अर्ज भरणं, लिफाफा बंद करणं, यात तुमची मेहनत दिसते. तर दुसऱ्या बाजूला आहे ईमेल. फास्ट, एफिशियंट. एका क्लिकवर तुमचा अर्ज पोहोचतो आणि तुम्हाला लगेच पोचपावती पण मिळते. सो तुमची निवड काय असेल? पारंपरिक पद्धत की डिजिटल वेग? पण एक मिनिट थांबा. या सगळ्यात एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही अर्ज कसा पाठवता यापेक्षा तुम्ही तो वेळेवर पोहोचवता की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे पद्धत कोणतीही निवडा, पण डेडलाईन अजिबात चुकवू नका.
आता आपण आपल्या अंतिम मिशनवर आलो आहोत. अर्ज कसा करायचा, तुमचं ते गोल्डन तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती पावलं उचलावी लागतील याची ही एक सोपी स्टेप बाय स्टेप गाईड आहे. ही 6 सोपी पावलं लक्षात ठेवा. पहिलं, अधिकृत PDF जाहिरात नीट अगदी शब्द न शब्द वाचा. दुसरं, अर्ज डाउनलोड करून व्यवस्थित भरा. तिसरं, सगळी महत्त्वाची कागदपत्र जोडा. चौथं, पोस्टाने किंवा ईमेलने पाठवा. पाचवं, लिफाफ्यावर किंवा ईमेलच्या सब्जेक्टमध्ये पदाचं नाव स्पष्ट लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 6वं पाऊल, डेडलाईनच्या आत अर्ज सबमिट करा. मी हे पुन्हा सांगतोय कारण हे खरंच खूप महत्वाचं आहे. अंतिम मुदत विसरू नका. वेळ थांबत नाही आणि ही संधी एकदा हातातून गेली की परत येणार नाही. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये, मोबाईलमध्ये सगळीकडे मोठ्या अक्षरात मार्क करून ठेवा. 31 मार्च 2024. हो, 2024 हीच शेवटची तारीख आहे. यानंतर आलेला अर्ज कितीही चांगला असला तरी तो स्वीकारला जाणार नाही. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. एक छोटीशी चीट शीट, जेणेकरून सगळी महत्त्वाची माहिती तुमच्या डोक्यात फिट बसेल आणि कोणताही गोंधळ होणार नाही. चला तर एकदा फायनल नजर टाकूया. संस्था आहे MNLU नागपूर. एकूण जागा आहेत 8. नोकरीचं ठिकाण आहे नागपूर. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2024 आणि अर्ज पाठवण्यासाठी ईमेल ID सुद्धा इथे दिला आहे. हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर मग तुमच्या समोर आता 8 वेगवेगळे मार्ग आहेत, 8 वेगवेगळ्या संधी आहेत. यापैकी कोणता मार्ग थेट तुमच्या स्वप्नांपर्यंत जातो? तुम्ही तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देण्यासाठी यापैकी कोणतं पाऊल उचलणार आहात? विचार नक्की करा, कारण हीच वेळ आहे निर्णय घेण्याची. जॉबचॉन हब पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आम्हाला आशा आहे की ही माहिती तुमच्या नक्कीच कामी येईल आणि तुमच्या करिअरचा प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. अशाच करिअरच्या जबरदस्त संधींबद्दल माहिती मिळवण्यासाठी जॉबचॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच रोमांचक संधीसोबत.